नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 25 जानेवारीच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत, त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा कोणत्या देशात बनवण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, चीन या देशामध्ये नुकतंच जगामधील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा बनवण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जो बोगदा आहे त्याची लांबी ही 22.13 किलोमीटर एवढी आहे मित्रांनो. त्याचं नाव असणार आहे तियानशान शेंगली बोगदा, जो की जगामधील सर्वात लांब असा एक्सप्रेसवे बोगदा असणार आहे. तर एवढं आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच भारतामधील जे काही मोठे बोगदे आहेत ते सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत. ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिला आहे झेड-मोर बोगदा, जे की काश्मीर ते लडाख या मार्गावर बांधण्यात आलेला आहे. त्याची लांबी आहे 6.5 किलोमीटर. भारतातील सर्वात लांब रोड बोगदा कोणता असं जर विचारण्यात आलं तर त्याचं नाव आहे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी बोगदा, जे की जम्मू काश्मीरमध्ये आहे आणि त्याची लांबी आहे 9.28 किलोमीटर. भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा जर विचारला तर पीर पंजाल बोगदा, जे की जम्मू काश्मीर राज्यामध्ये आहे आणि त्याची लांबी ही 11.2 किलोमीटर आहे. अटल बोगदा, जे की हिमाचल प्रदेशमध्ये आहे, त्याची लांबी ही 9.02 किलोमीटर एवढी आहे. आणि भारतामधील समुद्रावरील सर्वात लांब पूल जर विचारला तर ते आपल्या महाराष्ट्रातील मुंबईमध्ये आहे. त्याचं नाव आहे अटल सेतू आणि त्याची लांबी लक्षात ठेवायची आहे 21.8 किलोमीटर. भारतातील नदीवरील सर्वात लांब पूल विचारला तर भूपेन हजारिका पूल असं त्याचं नाव आहे, जे की आसाम या राज्यामध्ये आहे आणि लांबी आहे 9.15 किलोमीटर. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच पराक्रम दिवस कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, नुकतंच 23 जानेवारीला भारतामध्ये पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. हा स्टार करून ठेवायचा आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवणार आहोत. 23 जानेवारीला भारतामध्ये पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि हा दिवस साजरा करण्यामागं कारण असं आहे की या दिवशी जे आपले स्वातंत्र्य सेनानी होते नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते. त्यांचा जन्म झाला होता 23 जानेवारी 1897ला कटक, ओडिशा या ठिकाणी. म्हणून हा दिवस भारतामध्ये पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात येतो मित्रांनो. आणि हा जो काही 2025 वर्ष आहे त्यांच्या जयंती वर्ष 128वा क्रमांक आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि जे नेताजी सुभाषचंद्र बोस होते त्यांचं एक प्रसिद्ध असं वाक्य आहे, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. तर हे सुद्धा स्लोगन जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, ते आपल्याला विचारलं जातं. त्यासोबतच जे इतर जयंती दिवस आहेत जे भारतामध्ये वेगवेगळे दिवस म्हणून राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केले जातात ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. तर 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती असते. तो भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते. तो भारतामध्ये राष्ट्रीय पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 30 जानेवारी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असते. ते भारतामध्ये शहीद दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 13 फेब्रुवारी सरोजिनी नायडू यांची जयंती राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरी केली जाते. 29 ऑगस्ट मेजर ध्यानचंद जे होते त्यांची जयंती असते. तो दिवस भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 5 सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती असते. तो भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 31 ऑक्टोबर सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते. राष्ट्रीय एकता दिवस म्हणून ती साजरा केला जात असतो. 11 नोव्हेंबर मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती असते, जे भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू जयंती राष्ट्रीय बालक दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 25 डिसेंबरला
अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती असते, जी की भारतामध्ये राष्ट्रीय सुशासन दिवस म्हणून ते साजरा केला जात असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. नुकतेच कोणता देश ब्रिक्सचा 9व्या क्रमांकाचा भागीदार देश बनला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, नायजेरिया. हा देश नुकतंच जे ब्रिक्स परिषद आहे त्याचा 9व्या क्रमांकाचा भागीदार देश असणार आहे मित्रांनो. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर 9व्या क्रमांकाचा हा भागीदार देश बनला आहे नायजेरिया. आता सध्या ब्रिक्सचे जे काही परमनंट सदस्य देश आहेत ते 10 आहेत मित्रांनो. जे भागीदार देश आणि जे परमनंट किंवा पूर्ण सदस्य देश असतात यामध्ये फरक असतो. तर जे पूर्ण सदस्य देश आहेत ते एकूण 10 आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या ब्रिक्सची स्थापना 2009 ला झाली होती. सदस्य देश आहेत सध्या जे की पूर्ण किंवा परमनंट सदस्य आहेत ते 10 आहेत आणि 10व्या क्रमांकाचं पूर्ण सदस्य नुकतंच बनलेला आहे इंडोनेशिया हा देश, आत्ताच 2025 मध्ये. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि अर्जेंटिना या देशाने या ब्रिक्स परिषदेमध्ये सामील होण्यास नकार दिलेला आहे मित्रांनो. अगोदर ते या ब्रिक्समध्ये सामील होण्यासाठी त्याने अनुकूलता किंवा सहमतीही दाखवलेली होती, पण नंतरच्या काळामध्ये त्याने यामध्ये सामील होण्यास नकार दिलेला आहे. हा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. ते आपण लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या देशाने ब्रिक्समध्ये सामील होण्यास नकार दिलेला आहे. त्यासोबतच इंडोनेशिया या देशाचा विषय आहे. तर इंडोनेशियाचे राष्ट्रपती जे आहेत प्रोबो सुबियांतो यांनी हे 2025चं जे भारताचं प्रजासत्ताक दिन असणार आहे त्यामध्ये ते प्रमुख पाहुणे असणार आहेत. हे पॉईंट सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, स्टार करून ठेवायचं आहे. तसेच ब्रिक्स परिषदा कुठे झाल्या होत्या ते आपल्याला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. 2024ची ब्रिक्स परिषद रशिया या देशात पार पडलेली आहे आणि त्या अगोदरची 2023ची दक्षिण आफ्रिका या देशामध्ये. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे आपल्याला परीक्षेत विचारलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला किती वर्ष पूर्ण झाली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 10 वर्ष या योजनेला पूर्ण झालेले आहेत. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. ही जी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आहे त्याची सुरुवात ही 22 जानेवारी 2015ला हरियाणा पानिपत येथून आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी केलेली होती मित्रांनो. याचा उद्देश काय होता तर स्त्री पुरुष जे लिंगभेद आहे ते कुठेतरी नष्ट करण्यासाठी, संपवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती. आणि या मागील 10 वर्षामध्ये या योजनेमुळे काय फरक पडलेला आहे किंवा काय अचिव्हमेंट या योजनेमुळे आपण केलेले आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर यामुळे देशामधील जे जन्माच्या वेळेचा लिंग गुणोत्तर होतं ते सुधारलेलं आहे. 919 वरून ते 930 एवढं झालेलं आहे मित्रांनो. तसेच जे माध्यमिक शिक्षण आहे त्याच्यामध्ये मुलींचा सहभाग सुद्धा वाढलेला आहे. अगोदर ते 75.51% होतं ते वाढून आता 78% एवढं झालेलं आहे. तसेच जे इन्स्टिट्यूशनल प्रसूती करण्याचं प्रमाण आहे, अर्थात जे काही दवाखान्यामध्ये जाऊन वगैरे जे प्रोफेशनल डॉक्टर वगैरे असतात त्यांच्याकडून या डिलिव्हरीज होत असतात, त्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. जे अगोदर 61% होतं आता ते 97.3% एवढं प्रचंड वाढलेलं आहे. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत या योजनेविषयी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तसेच जे काही केंद्र शासनाच्या इतर शासकीय योजना आहेत त्या आपल्याला विचारल्या जातात, त्याविषयी सुद्धा आपल्याला थोडीशी माहिती असायला पाहिजे. पहिली योजना आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जे की 25 डिसेंबर 2000 साली सुरू झाली होती. याचा उद्देश होता गावांना बारमाही रस्त्यांनी जोडणे. त्यानंतरची योजना होती प्रधानमंत्री मुद्रा योजना, जी की 8 एप्रिल 2015ला सुरू झाली होती. याचा उद्देश होता लहान उद्योगधंद्यांना वित्त पुरवठा करणे आणि याद्वारे 20 लाखांपर्यंत लोन हे किंवा कर्ज हे छोट्या-मोठ्या उद्योगांना दिलं जात असतं. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, जी की 24 फेब्रुवारी 2019ला सुरू करण्यात आलेली होती. याद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये आर्थिक मदतही दिली जाते. त्यानंतर आहे प्रधानमंत्री जनधन योजना. त्याची सुरुवात 28 ऑगस्ट 2014ला झाली होती. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना 23 सप्टेंबर 2018ला सुरुवात झालेली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना 2016ला. स्वच्छ भारत अभियान 2 ऑक्टोबर 2014ला सुरू झालेला आहे. मेक इन इंडिया 25 सप्टेंबर 2014ला. स्टार्टअप इंडिया 16 जानेवारी 2016ला ही सुरू झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत.
नुकतेच प्रकाशित रिपोर्टनुसार कॉफी उत्पादनामध्ये जगात भारताचा क्रमांक कितवा लागतो? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, भारताचा कॉफी उत्पादनामध्ये 7वा क्रमांक लागतो. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. तर या रिपोर्टनुसार जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे ब्राझील हा देश, आणि जे काही भारत देश आहे त्याने 2023-2024 मध्ये जी कॉफीची निर्यात आहे ती $1.29 बिलियन केलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला भारताचा क्रमांक यामध्ये 7वा आलेला आहे. आणि भारतातील कॉफी उत्पादनामध्ये टॉपचे राज्य कोणते आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पहिल्या क्रमांक लागतो कर्नाटक या राज्याचा, दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू आणि तिसरा क्रमांक लागतो केरळ या राज्याचा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर एक महत्त्वपूर्ण सूचना असणार आहे. उद्या दिनांक 26 जानेवारी पासून आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा एक फाउंडेशन बॅच, मोफत फाउंडेशन बॅच लॉन्च केलेली आहे. ती दररोज संध्याकाळी 8 वाजता आपल्या यूट्यूब चॅनलवर असणार आहे. आणि या फाउंडेशन बॅचच्या माध्यमातून आपण बेसिक टू ॲडव्हान्स सर्व जे काही मॅथ्स आणि रिझनिंग असणार आहे, जे की सर्व परीक्षांसाठी, सरळ सेवा असो, MPSC असेल, रेल्वेच्या एक्झाम असतील, त्या सर्व परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण असणारा जे काही अभ्यास असणार आहे ते करणार आहोत. ते आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच प्रकाशित वर्ल्ड बँक रिपोर्टनुसार 2025-2026 साठी भारताच्या आर्थिक वृद्धीचा दर किती सांगण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, 6.7%, अर्थात 6.7% एवढा भारताचा आर्थिक वृद्धीचा दर हा वर्ल्ड बँक कडून सांगण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. तर जे वर्ल्ड बँक आहे त्याने 2025-2026 साठी भारताची जी काही अर्थव्यवस्था आहे ती किती दराने विकास करणार आहे त्याचा अंदाज सांगितलेला आहे. तर ते 6.7% एवढं सांगण्यात आलेलं आहे. तसेच जे IMF आहे त्यानं सुद्धा 6.5% भारताची आर्थिक वृद्धी ही असणार आहे असं सांगितलेलं आहे. हे अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत मित्रांनो, जे की अंदाज आहेत वर्ल्ड बँक आणि IMF कडून वर्तवण्यात आलेले. यावर आपल्या परीक्षांमध्ये विचारलं जात असतं. त्यासोबतच जे वर्ल्ड बँक आहे त्याचा उल्लेख आलेला आहे. त्याचं लक्षात ठेवायचं आहे. स्थापना झाली होती 1944 ला. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी, आणि सध्या प्रमुख आहेत अजय बग्गा. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 नुसार जगात भारताचा क्रमांक कितवा आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, भारताचा जगामध्ये 4था क्रमांक या इंडेक्सनुसार लागतो मित्रांनो. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे इंडेक्स आहे त्याचं नाव आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025, जे की भारताचा क्रमांक यामध्ये 4था आहे. यानुसार टॉपचे देश कोणते आहेत? तर पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर रशिया, तिसऱ्या क्रमांकावर चीन आणि 4थ्या क्रमांकावर आहे भारत हा देश. आणि यामध्ये कशानुसार रँकिंग लागते? तर जगामधील जे विविध देशांमधील जे सैन्य आहेत त्यांची शक्ती किती आहे, सैन्य शक्ती, त्याच्या आधारावर हा क्रमवारी ठरवली जात असते मित्रांनो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे काही इतर महत्त्वाचे इंडेक्स आहेत आणि त्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर वर्ल्ड इनोव्हेशन इंडेक्स आलेला आहे, त्यानुसार भारताचा क्रमांक आहे 39वा. वर्ल्ड टॅलेंट इंडेक्स नुसार भारताचा क्रमांक 58वा आहे. एशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 3रा आहे आणि पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स यामध्ये भारताचा क्रमांक 105व्या क्रमांकाचा आहे. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 126वा. जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्समध्ये 129वा क्रमांक. करप्शन इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 93 आहे. आणि जे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे, अर्थात बहुआयामी गरिबी, त्यामध्ये भारताचा क्रमांक सर्वात वाईट अवस्था सांगण्यात आलेली आहे मित्रांनो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण बघितला होता, महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, दिनेश वाघमारे हे महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्य निवडणूक आयुक्त बनले आहेत. त्याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच कोणत्या देशाने जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन इंजिन विकसित केले आहे? त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, भारत या देशामध्ये हे इंजिन विकसित करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न होता,
नुकतेच कोणत्या अंतराळ संस्थेकडून अंतराळामध्ये वनस्पतीच्या वाढीसाठी क्रॉप्स नावाने परीक्षण करण्यात आले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, इस्रो. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता. नुकतेच अमेरिकेचे 47व्या क्रमांकाचे राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, डोनाल्ड ट्रम्प. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता. नुकतेच भारतीय नौदलात बहुउद्देशीय जहाजाचे अनावरण करण्यात आले. त्याचे नाव काय आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, INS उत्कर्ष. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता. विजय हजारे ट्रॉफी 2025चा विजेता कोण ठरला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, कर्नाटक. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता. नुकतेच ट्रॅजन 155 आर्टिलरी गन सिस्टम भारताने कोणत्या देशाच्या सहाय्याने विकसित केले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, फ्रान्स या देशाच्या सहाय्याने भारताने हे आर्टिलरी गन सिस्टम विकसित केलेला आहे. याविषयी सुद्धा आपण काल डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता. नुकतेच NDRFचा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 19 जानेवारी. त्यानंतर मित्रांनो, काल आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तर होमवर्क क्वेश्चन असा होता की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं उत्तर हे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरं मनापासून अभिनंदन. यावरून दिसून येत आहे की तुम्ही किती चांगल्या प्रकारे या होमवर्क क्वेश्चनचा अभ्यास करत आहात, चालू घडामोडींचा अभ्यास करत आहात. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये दिसून येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर दिलेलं नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, श्रीकर परदेशी. हे आपले जे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आहेत त्यांचे सचिव म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सोपा प्रश्न असणार आहे की मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगतात. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्स तसेच इतर स्टडी मटेरियलसाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करून घ्यायचं आहे. तसेच जे आपलं व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास या नावाने त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. कारण त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट आणि जे इतर महत्त्वपूर्ण कॉन्टेंट असतं ते टाकत असतो. म्हणून त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.